मीरा, बस इथे बस आणि शांत हो बघू. हे बघ, जे व्हायचं ते होऊन गेलंय आता. आणि आजी म्हणाल्या होत्या ना, या सापशिडीच्या खेळात आपल्याला आपली शिडी नक्की मिळेल म्हणून. ताई पण आपली आई, तिला मी जाण्यापासून नाही वाचवू शकले ग. मीरा, आई कधीच आपल्या बाळापासून लांब जात नाही अगं. ती त्यांच्या जवळच असते. आणि आपली आई पण आपल्या जवळच आहे की नाही? मंजिरीच्याच खोलीत आहे ती. बरोबर आहे तुझं ताई. त्या कवड्यात तिने पेटीतच ठेवल्या असतील ना. त्या 3 कवड्यांपैकी एका कवडीत तर आपल्या आईचा आत्मा आहे, पण बाकी 2 कवड्यांमध्ये कोण असेल? ती पेटी, त्या कवड्या, आत्म्यांचं असं कैद करणं, आमच्याकडून बाळाची मागणी करणं, हे काय आहे ताई? आपल्याला हे शोधून काढावंच लागेल. कळेल, सगळं कळेल. आपण फक्त असं हातपाय गाऊन नाही बसायचंय, खंबीरपणे उभं राहायचंय. मीरा, आपण हरलो नाही आहोत. दुर्दैवाने फक्त 4 पावलं मागे आलोय. पण आता लांब झेप घ्यायची हीच वेळ आहे. भेदा, भेदा, काय झालं? आई, मला तुझी खूप आठवण आली. आई, मला झोप नाही येते. आज मी बाबा आणि तुझ्या जवळ झोपू? अगं, विचारतेस काय? झोप ना. आणि बाबा येतीलच आता. झोप. काय झालं वेदा? आई, झोप नाही येते. अंगाई घा ना. आई, काय झालं? अंगाई घा ना. हो वेदा, गाते. झोप. बाळा, रात्र झाली, दाटतो अंधार आहे. नीज बाळा, रात्र झाली, दाटतो अंधार आहे. गात अंगाई तुला, जागीच मी असणार आहे. तुला जपणार आहे मी, तुला जपणार आहे. तुझा आधार आहे मी, तुला जपणार आहे. पावसाची सर कधी मी, रेशमी छाया कधी, तू किनारा मी, तुझ्या डोळ्यात झरणारी नदी. ओल मायेची तुला देऊनी माझ्या फुला. मी सुगंधासारखी वाऱ्यामध्ये लपणार आहे. तुला जपणार आहे मी, तुला जपणार आहे. तुझा आधार आहे मी, तुला जपणार आहे. मंजिरी, तू कोण आहेस नक्की?
इतकी वर्ष इतकं सगळं घडलं तरी सुद्धा तू तशीच आहेस. पण असं कसं? त्या मंजिरीकडे काही जादू वगैरे आहे की काय? पण त्याच्या जोरावर ती इतकी वर्ष टिकू शकली. नाही, बरोबर आहे, अथर्व तिच्या पाठीशी उभा आहे ना. तो कायम तिला वाचवत राहतो, कारण त्याचा आई म्हणून तिच्यावर खूप विश्वास आहे. पण आता मात्र मी तिला सोडणार नाही. मायाने मला जे काही सांगितलंय ना, त्यानंतर मला आता तिची खूप भीती वाटते. पण तरीही मी काहीतरी करणारच. काय झालं? घाबरलीस का? माझा विचार करत होतीस का? सॉरी हा, तुला डिस्टर्ब केला. हे काय लपवतेस? द्राक्ष? अगं असं लपून का खातेस? खा. तुझा दादा गेला म्हणून तुला गोष्टी चोरून खायची काहीच गरज नाही नर्मदा. कारण जोपर्यंत मी आहे ना, तोपर्यंत मी तुला कायम भीक घालत राहीन. मंजिरी, हा, चिडायचं नाही. बर चल, तुला मूभ आहे. दादा गेलाय ना तुझा, पिक्चर आहे. आता एक काम कर, शांतपणे जाऊन झोप आणि माझा विचार करत बसू नकोस. हा, मंजिरी, तू या घरात तुझं राज्य बरीच वर्ष टिकवलंस, पण आता तुझी वेळ संपली. तुझा अंत आता जवळ आलाय. जसा कंसाचा वध करायला कृष्णाने जन्म घेतला होता ना, तसाच तुला संपवायला मीराचा जन्म झालाय. तुझ्या मृत्यूची आणि तुझी भेट मी लवकरच घालून देईन. आई माझ्यामुळे त्या कवडीत कैद झाली. ती मुक्त होणार होती, पण माझ्यामुळे सगळं बिघडलं. आजी बरोबर म्हणते, मला भावनांवर नियंत्रण ठेवताच येत नाही. पण अशी वेळच काय येते माझ्यावर. आई मला माफ कर.